रामकृष्ण हरी. मित्रांनो, माणूस जेव्हा तरुण असतो, पैसा, शक्ती आणि अहंकार यांमध्ये रमतो, तेव्हा त्याला वाटते की हे जीवन कायमचे आहे. पण काळ हळूहळू आयुष्य कमी करत असतो, शरीराची ताकद घटत असते आणि मृत्यू न कळत जवळ येत असतो. तरीही मनुष्य देवाचं स्मरण विसरून संसाराच्या मोहात अडकून राहतो. संत तुकाराम महाराज या अभंगातून अशा विसरभोळ्या माणसाला जाग करण्याचा प्रयत्न करतात. अरे, तुला कोणी सांगितलं की देवाला विसरून सुख मिळेल, असा थेट प्रश्न संत विचारतात. चला, अभंग क्रमांक 297 मधून जीवनाचे हे कठोर पण सत्य वास्तव जाणून घेऊया. अभंग 297. कोणी तुझा सांग केला अंगीकार, निश्चितीत्वा थोर मानियेली. कोणी ऐसा तुझ उपदेश केला, नको या विठ्ठला हरण जाऊ. तेव्हा तुझ कोण घालील पाठीसी, घासील भूमीसी वदन यम. कारे नागवसी आयुष्य खातो काळ, दिसेंदिस दळ क्षीण होते. तुका म्हणे यासी सांगा कोणीतरी, विसरला हरी माय बाप. कोणे तुझा सांग केला अंगीकार, निश्चितीत्वा थोर मानियेली. संत तुकाराम महाराज या ओळीत माणसाच्या अहंकारावर आणि चुकीच्या समजुतीवर थेट प्रहार करतात. संत जणू एखाद्या गर्विष्ठ माणसाला प्रश्न विचारत आहेत. अरे, तुला असा सल्ला कोणी दिला की तू स्वतःला इतका मोठा, श्रेष्ठ आणि सामर्थ्यवान समजू लागलास? मनुष्य जेव्हा धन, पद, प्रतिष्ठा, ज्ञान किंवा शारीरिक सामर्थ्य मिळवतो, तेव्हा अनेकदा त्याच्या मनात अहंकार निर्माण होतो. त्याला वाटू लागते की हे सर्व त्याने स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवले आहे आणि आता त्याला कोणाचीही गरज नाही. निश्चितीत्वा थोर मानियेली या शब्दांत संत सांगतात की माणूस स्वतःलाच मोठा समजू लागला आहे. पण हे मोठेपण खरे नसून क्षणभंगूर आहे. कारण मनुष्याचा जन्म, जीवन आणि मृत्यू हे सर्व परमेश्वराच्या इच्छेवर अवलंबून आहेत. आज ज्याच्याकडे संपत्ती आहे ती उद्या नसू शकते. आज ज्याच्याकडे सत्ता आहे ती एका क्षणात जाऊ शकते. शरीराचे सामर्थ्यही कायम राहत नाही. त्यामुळे स्वतःला सर्वश्रेष्ठ समजणे ही मोठी चूक आहे. संतांचा उद्देश माणसाला कमी लेखणे नाही, तर त्याला वास्तवाची जाणीव करून देणे आहे. जगात मिळालेल्या प्रत्येक गोष्टी मागे परमेश्वराची कृपा असते. जर ही जाणीव राहिली तर मनुष्य नम्र राहतो. पण जेव्हा तो स्वतःलाच सर्व काही मानू लागतो, तेव्हा तो हळूहळू देवाला विसरतो आणि अहंकाराच्या जाळ्यात अडकतो. संत तुकाराम महाराज या ओळीद्वारे आपल्याला आत्मपरीक्षण करण्यास सांगतात. आपण जे काही आहोत, जे काही मिळवले आहे, ते केवळ आपल्या सामर्थ्यामुळे नाही, त्यामागे परमेश्वराची. कोणी ऐसा तुझ उपदेश केला, नको या विठ्ठला हरण जाऊ. संत तुकाराम महाराज या ध्रुपदात अत्यंत करुणेने आणि प्रेमाने माणसाला प्रश्न विचारतात. कोणी ऐसा तुझा उपदेश केला म्हणजे, अरे माणसा, तुला असा चुकीचा सल्ला कोणी दिला की तू परमेश्वरापासून दूर जाऊ लागलास? तुला कोणी शिकवले की देवाचे स्मरण न करता विठ्ठलाला विसरून केवळ संसारात रमून खरे सुख मिळेल? संतांना आश्चर्य वाटते की जो परमेश्वर आपल्या जीवनाचा आधार आहे, त्यालाच मनुष्य कसा काय विसरतो? नको या विठ्ठला हरण जाऊ या शब्दांत संतांची आर्त हाक दडलेली आहे. इथे हरण जाऊ म्हणजे दूर जाऊ नकोस, दुरावू नकोस. संत जणू सांगत आहेत की विठ्ठलाला विसरून तू कुठेही गेलास तरी तुला खरी समाधान मिळणार नाही. कारण जगातील सर्व सुखे क्षणिक आहेत. पैसा, मान सन्मान, संपत्ती आणि ऐश्वर्य काही काळ आनंद देऊ शकतात, पण मनाला कायमची शांती देऊ शकत नाहीत. ती शांती फक्त परमेश्वराच्या स्मरणात आणि भक्तीतच मिळते. मानवी जीवनात अनेक मोह, आकर्षणे आणि प्रलोभने येतात. या गोष्टी माणसाचे लक्ष देवापासून हटवतात. हळूहळू नामस्मरण कमी होते, भक्ती कमी होते आणि मन संसारात गुंतत जाते. संत तुकाराम महाराज याच धोक्याची जाणीव करून देतात. ते सांगतात की देवापासून दूर जाणे म्हणजे स्वतःच्या खऱ्या सुखापासून दूर जाणे होय. विठ्ठल हा केवळ मंदिरातील देव नाही, तर तो आपल्या जीवनाचा आधार, रक्षक आणि मायबाप आहे. संकटाच्या वेळी, दुःखाच्या क्षणी आणि शेवटच्या श्वासापर्यंत तोच आपल्या सोबत असतो. म्हणून संत वारंवार सांगतात की जगात काहीही झाले तरी विठ्ठलाचा हात सोडू नका. या ओळीचा मुख्य संदेश असा आहे की जीवनात कितीही व्यस्तता, यश किंवा मोह आले तरी परमेश्वराचे स्मरण कधीही विसरू नये.
कारण देवापासून दूर जाणे म्हणजे स्वतःच्या खऱ्या आनंदापासून दूर जाणे. म्हणून संत तुकाराम महाराज प्रेमाने विचारतात, कोणी ऐसा तुझ उपदेश केला, नको या विठ्ठला हरण जाऊ. तेव्हा तुझ कोण घालील पाठीसी, घासील भूमीसी वदन यम. संत तुकाराम महाराज या ओळीत माणसाला मृत्यूचे अटळ सत्य स्मरण करून देतात. जोपर्यंत माणूस तरुण असतो, निरोगी असतो आणि संसारातील सुखांमध्ये रमलेला असतो, तोपर्यंत त्याला मृत्यूची आठवणही होत नाही. त्याला वाटते की हे जीवन असेच चालू राहील. पण संत सांगतात की एक दिवस असा येणार आहे जेव्हा मृत्यू समोर उभा राहील आणि त्या क्षणी जगातील कोणतीही शक्ती, संपत्ती किंवा मान सन्मान आपल्याला वाचवू शकणार नाही. ते तुझं कोण घालील पाठीसी या शब्दांत संत एक गंभीर प्रश्न विचारतात. आज ज्यांच्यावर तू अवलंबून आहेस, ज्यांच्यासाठी तू आयुष्य घालवत आहेस, ते लोक त्या अंतिम क्षणी तुझ्या मदतीला येऊ शकतील का? मित्र, नातेवाईक, संपत्ती किंवा पद यापैकी कोणीही मृत्यूला थांबवू शकत नाही. प्रत्येकाला हा प्रवास एकट्यानेच करावा लागतो. घासील भूमीसी वदन यम हे शब्द अत्यंत प्रभावी आहेत. याचा अर्थ असा की जेव्हा यमराजाचा क्षण येईल तेव्हा माणसाला भूमीवर पडावे लागेल. त्याचा देह अशक्त होईल, गर्व नाहीसा होईल आणि जगातील सर्व अभिमान एका क्षणात संपून जाईल. ज्याला स्वतःच्या सामर्थ्याचा गर्व होता, ज्याला आपल्या धनाचा अभिमान होता, तोही त्या क्षणी असहाय्य होईल. संत येथे भीती निर्माण करण्यासाठी बोलत नाहीत. त्यांचा उद्देश माणसाला जागे करणे हा आहे. मृत्यूचे स्मरण म्हणजे निराशा नव्हे, तर जीवनाचे खरे मूल्य समजणे. जो माणूस मृत्यूचे सत्य लक्षात ठेवतो तो अहंकारात जगत नाही. तो प्रत्येक दिवस अर्थपूर्ण जगण्याचा प्रयत्न करतो आणि परमेश्वराचे स्मरण करतो. या ओळींमधून संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की जीवन क्षणभंगूर आहे. आज आपण कितीही बलवान, श्रीमंत किंवा प्रसिद्ध असलो तरी एक दिवस हे सर्व मागे राहणार आहे. त्या अंतिम क्षणी फक्त भगवंताचे नाम आणि आपल्या सत्कर्मांची साथ मिळणार आहे. म्हणून संत तुकाराम महाराज आपल्याला सावध करतात आणि विचारतात, तेव्हा तुझं कोण घालील पाठीसी, घासील भूमीसी वदन यम. ओळ क्रमांक 3. कान रे नागवसी, आयुष्य खातो काळ, दिसेंदिस बळ क्षीण होते. संत तुकाराम महाराज या ओळीत माणसाला जीवनाच्या क्षणभंगुरतेची जाणीव करून देतात. अत्यंत करुणेने ते विचारतात, कान रे नागवसी म्हणजे अरे माणसा, तू अजूनही का बेसावध राहिला आहेस? का अजूनही संसाराच्या मोहात, अहंकारात आणि विषय सुखांच्या मागे धावत आहेस? तुला दिसत नाही का की काळ हळूहळू तुझे आयुष्य कमी करत आहे? आयुष्य खातो काळ हे शब्द अत्यंत गहन आहेत. काळ हा कोणालाही दिसत नाही, पण तो प्रत्येक क्षणी आपले आयुष्य कमी करत असतो. जसा दिवा जळत असताना त्यातील तेल हळूहळू संपत जाते, तसेच प्रत्येक दिवस, प्रत्येक तास आणि प्रत्येक क्षण आपल्या आयुष्याचा एक भाग घेऊन जात असतो. आपण वाढदिवस साजरा करतो, पण प्रत्यक्षात आयुष्याचे 1 वर्ष कमी झालेले असते. हे सत्य अनेकदा माणूस विसरून जातो. दिसेंदिस बळ क्षीण होते या शब्दांत संत शरीराच्या नश्वरतेकडे लक्ष वेधतात. लहानपण, तारुण्य आणि वृद्धत्व हा निसर्गाचा नियम आहे. आज शरीरात ताकद आहे, उत्साह आहे, परंतु दिवसागणिक शरीराची शक्ती कमी होत जाते. केस पांढरे होतात, दृष्टी मंदावते, शरीर थकू लागते आणि एक दिवस हे शरीर पूर्णपणे साथ सोडते. तरीही माणूस स्वतःला कायमचा समजून जगत राहतो. संतांचा उद्देश माणसाला घाबरवणे नाही, तर त्याला जागृत करणे आहे. जोपर्यंत शरीर सक्षम आहे, मन विचार करू शकते आणि जीवनाची संधी उपलब्ध आहे, तोपर्यंत भगवंताचे स्मरण, सत्कर्म आणि भक्ती यांचा मार्ग स्वीकारावा. कारण नंतर पश्चाताप करून काहीही उपयोग होत नाही. या ओळींमधून संत तुकाराम महाराज आपल्याला एक अमूल्य संदेश देतात की वेळ कोणासाठीही थांबत नाही. प्रत्येक दिवस आयुष्य कमी करत आहे आणि शरीराचे बळही क्षीण होत आहे. म्हणून अहंकार, मोह आणि निष्काळजीपणा सोडून परमेश्वराचे स्मरण करावे. कारण जो काळाचे सत्य ओळखतो तोच जीवनाचे खरे महत्व समजू शकतो.
ओळी क्रमांक 4. तुका म्हणे यासी सांगा कोणीतरी, विसरला हरी मायबाप. संत तुकाराम महाराज या अभंगाच्या शेवटच्या ओळीत अत्यंत करुणा, प्रेम आणि काळजी व्यक्त करतात. ते जणू समाजातील प्रत्येक माणसाकडे पाहून आर्तपणे म्हणत आहेत, अरे याला कोणीतरी समजावून सांगा, कारण हा माणूस आपल्या खऱ्या हितचिंतकाला, आपल्या जीवनाच्या आधाराला आणि आपल्या मायबाप असलेल्या हरीला विसरून बसला आहे. यासी सांगा कोणीतरी या शब्दांत संतांची तळमळ दिसून येते. संतांना माणसाचा राग आलेला नाही, तर त्याच्याबद्दल अपार दया वाटते. जसा एखादा आई वडील आपल्या चुकीच्या मार्गावर गेलेल्या मुलाबद्दल काळजी करतात, तसेच संतांना देव विसरलेल्या जीवाची चिंता वाटते. कारण त्यांना माहीत आहे की परमेश्वराचे स्मरण सोडून दिल्यावर माणूस बाह्य सुखांच्या मागे धावत राहतो, पण त्याला खरे समाधान कधीच मिळत नाही. विसरला हरी मायबाप हे शब्द अत्यंत हृदयस्पर्शी आहेत. संतांनी परमेश्वराला मायबाप म्हटले आहे. आई जशी आपल्या मुलावर निस्वार्थ प्रेम करते आणि वडील जसे त्याचे रक्षण करतात, त्यापेक्षाही अधिक प्रेम परमेश्वर आपल्या भक्तांवर करतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत, सुखात आणि दुःखात, यशात आणि अपयशात तोच आपल्या बरोबर असतो. तरीही माणूस संसारातील तात्पुरत्या गोष्टींमध्ये इतका गुंततो की त्या परमप्रेमळ हरीला विसरून जातो. संत तुकाराम महाराज यांना याच गोष्टीचे दुःख आहे. माणूस ज्याच्या कृपेने श्वास घेतो, ज्याच्या इच्छेने जीवन चालते, त्याच परमेश्वराला विसरून क्षणिक सुखांच्या मागे धावत आहे. म्हणून संत इतरांना विनंती करतात की अशा विस्मरणात गेलेल्या जीवाला जागे करा, त्याला हरिनामाची आठवण करून द्या आणि त्याला पुन्हा भगवंताच्या मार्गावर आणा. या ओळीचा मुख्य संदेश असा आहे की जीवनात कितीही कामे, जबाबदाऱ्या आणि मोह असले तरी आपल्या खऱ्या मायबाप असलेल्या परमेश्वराला कधीही विसरू नये. कारण जगातील सर्व नाती एका मर्यादेपर्यंत साथ देतात, पण हरीचे प्रेम आणि कृपा कधीही साथ सोडत नाही. शिकवण. या अभंगातून संत तुकाराम महाराज आपल्याला एक अत्यंत महत्वाची शिकवण देतात. माणसाने कधीही अहंकार करू नये, कारण काळ प्रत्येक क्षणी आपले आयुष्य कमी करत असतो. आज असलेली ताकद, संपत्ती, मान सन्मान आणि सौंदर्य उद्या राहीलच याची खात्री नाही. म्हणून संसाराच्या मोहात अडकून परमेश्वराला विसरू नका. जीवनाचे खरे सार हे हरिनाम, भक्ती आणि सत्कर्म यामध्ये आहे. जो देवाला विसरतो तो खऱ्या आनंदापासून दूर जातो, पण जो भगवंताचे स्मरण करतो त्याला संकटातही आधार मिळतो. मित्रांनो, एक दिवस असा येईल की हे शरीर थकेल, आप्तस्वकीय मागे राहतील आणि जगातील सर्व गोष्टी इथेच सोडून जाव्या लागतील. त्या अंतिम क्षणी ना पैसा उपयोगी पडेल, ना पद, ना प्रतिष्ठा. साथ देईल ती फक्त भगवंताची आठवण आणि ओठांवरचे हरिनाम. म्हणून आजच विठ्ठलाशी नाते जोडा, त्याला विसरू नका. कारण आपण त्याला विसरलो तरी तो आपल्याला कधीच विसरत नाही. आपल्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक अश्रूत आणि प्रत्येक आनंदात तोच आपल्या सोबत असतो. चला, या क्षणापासून आपल्या हृदयात हरिनामाचा दिवा अखंड प्रज्वलित ठेवूया. राम कृष्ण हरी.